हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मला माहिती आहे मी खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आलो आहे आणि हे जे मागे बघताय ते माझं कॉलेज संजय घोडावत युनिव्हर्सिटी. इथे मी बीटेक CSE करतो आहे. तर आज आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून प्लॅन केला आहे की खिद्रापूर आणि नरसोबाच्या वाडीला जायचं. तर आज आम्ही तिथेच चाललो आहे. चला आता गाडी आली आहे आमची, जातो पटापट. कोपेश्वर मंदिराकडे कोल्हापूर पासून जवळजवळ 50 किलोमीटर असेल. तुम्हाला दाखवतात आतमध्ये कसं आहे ते. मंदिराची कथा अशी आहे की महादेवांची पहिली पत्नी दाक्षायणी म्हणजेच प्रजापती दक्ष राजांची मुलगी. प्रजापती दक्ष राजांनी एक महायज्ञ आयोजित केला आणि यज्ञ समारंभाला महादेवांना बोलवलं नाही. पण महादेवांची पत्नी हट्ट करते. महादेव होकार देतात व नंदीला घेऊन जा असे सांगते. त्यामुळे जगात खूप कमी मंदिरे आहेत ज्यांच्यात नंदी नाही आणि हे मंदिर त्यापैकी आहे. या महायज्ञांना महादेवांना बोलवले नाही म्हणून दाक्षायणी देवींना क्रोध येतो आणि त्याच महायज्ञात सती जातात. हे महादेवांना आवडत नाही आणि महादेवांचा कोप होतो आणि त्यामुळेच या मंदिराचे नाव कोपेश्वर असे पडले. त्यांची समजूत काढण्यासाठी कोणतरी हवे होते, त्यामुळे ते काम स्वतः विष्णुदेवांनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर असे पडले. सो हे मंदिर 11व्या सेंचुरीत बांधलं होतं. कृष्णदेवराय नावाचा राजा होता आणि त्याने हे मंदिर बांधलं. आणि या मंदिराची खासियत अशी की त्रिपुरा पौर्णिमेला जो स्वर्गमंडप आहे त्याच्या परफेक्ट मध्ये चंद्र येतो आणि मी तुम्हाला फोटो दाखवेन त्याचे कसा दिसतो ते. ज्यांनी पन्हाळा किल्ला आणि महालक्ष्मीचं मंदिर बांधलं त्यांनीच हे मंदिर सुद्धा बांधलंय. तुम्ही ह्याची स्कल्पचर आणि आर्किटेक्चर बघू शकता. जेव्हा कृष्णा नदीला पूर येतो तेव्हा हे मंदिर 60% पाण्याखाली असतं. या मंदिरामध्ये 12 दिशांना 12 देव आहेत जसे तुम्ही हे बघू शकता. आणि या देवांच्या मूर्त्यांमध्ये छोटे छोटे अशा मूर्त्या आहेत आणि त्या 60 आहेत. आपली जी त्रिपुरा पौर्णिमा असते तेव्हा चंद्र जो आहे तो या सर्कलच्या बरोबर मध्ये येतो. आमचं आता कोपेश्वर मंदिर बघून झालंय आणि आता आम्ही चाललोय नरसोबाच्या वाडीला. चला तर मग निघूया. आणि तुम्ही बघू शकता मिठाईची दुकानं सगळी.
तर आता आमचं दर्शन झालं. मंदिराच्या आवारात मोबाईल वापरू शकत नाही, त्यामुळे दर्शनाचा व्हिडिओ काढू शकलो नाही. आणि आता आम्ही चाललोय महाप्रसादाला. ते झाल्यानंतर आम्ही हॉस्टेलसाठी निघू. सो आता आम्ही आलो कॅम्पसमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेलच. मला लाईक करा, शेअर करा आणि राईड विथ अथर्वला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत स्टे फिट, स्टे सेफ. बाय.